नमस्कार, मी डॉक्टर श्रुती डांगे, किडनी ट्रान्सप्लांट स्पेशालिस्ट व किडनी कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट, युरोकुल हॉस्पिटल बाणेर. मी आज आपल्याला किडनीच्या आरोग्याबद्दल काही माहिती शेअर करणार आहे. आज जगभरातच नव्हे तर भारतातही किडनी पेशंट्सची संख्या वाढत आहे. त्याचे प्रमुख कारण आहेत मधुमेह म्हणजे डायबिटीज, उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशर, किडनीचे स्टोन्स, किडनीचे इन्फेक्शन्स, तर काही अनुवांशिक आणि काही ऑटोइम्युन डिसीजेस जे किडनीला अफेक्ट करतात. त्याचप्रमाणे किडनीच्या काही आजारांचे प्रथम दृष्ट्या काहीही सिम्पटम्स नसतात, म्हणजेच लक्षणं नसतात. पण काही पेशंट्सला पायावर सूज येणे, लघवीतून रक्त जाणे किंवा लघवीला फेस येणे, लघवी वारंवार जाणे किंवा रात्री लघवीसाठी वारंवार उठणे, लघवी कमी होणे, तसेच श्वास घ्यायला त्रास होणे, भूक न लागणे, मळमळ होणे किंवा वजन कमी होणे, हिमोग्लोबिन लो होणे, ब्लड प्रेशरच्या औषधं घेऊनही ब्लड प्रेशर कंट्रोल न होणे, असे काही सिम्पटम्स ज्याला आपण लक्षणं म्हणतो असं दिसू शकतात. असे जर तुम्हाला काही आढळल्यास तुम्ही प्रिलिमिनरी सिंपल एक ब्लड टेस्ट, ज्याला आम्ही ब्लड युरिया क्रिएटिनिन म्हणजेच किडनी फंक्शन टेस्ट असे म्हणतो, किंवा युरिनची तपासणी ज्यामध्ये प्रोटीन किंवा ब्लडचा लिकेज तर होत नाही आहे हे माहिती होते. जर असं काही आढळल्यास तुम्ही हॉस्पिटल येथे आमच्याशी संपर्क करू शकता, जिथे किडनीच्या आरोग्याची सगळी काळजी घेतली जाते. त्याचप्रमाणे जेव्हा किडनीचे फंक्शन्स 10% पेक्षाही कमी होते तेव्हा पेशंट्सला डायलिसिसची आवश्यकता लागते आणि त्या पेशंट्सला डायलिसिस करण्यासाठी मेनली एक आर्ट्रिओव्हेनस फिशुला अशा प्रकारची सर्जरी करावी लागते. त्यासोबतच डायलिसिसच्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीही अवेलेबल लागते आणि ह्या दोन्हीही गोष्टी युरोकुल हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत. म्हणून तुम्ही इथे युरोकुल हॉस्पिटलला संपर्क करावा. धन्यवाद.